काही काही लोक आहेत पहा, त्यांना राग खूप येतो, अचानक राग येतो, नाही तर रागाचा उद्रेक होतो. काही काही शांत लोक असतात, पण कधी कधी बोलता बोलता काहीतरी थिंगी पडते आणि इतका राग येतो की ते अशी काहीतरी गोष्ट करून टाकतात त्या रागाच्या भरामध्ये की नंतर त्यांना त्याचा पस्ताव होतो. संसारामध्ये बायकोसोबत भांडण करत असताना सुद्धा कधी काही असे शब्द निघून जातात रागाच्या भरामध्ये की जी बोलायची गरज नसते. तर रस्त्यावरती आपल्या गाडीची समजा एखाद्यासोबत ॲक्सिडेंट झाला तर तिथं आपण पण हाणामारीपर्यंत जातो, तर रागामध्ये काहीतरी एखाद्याचा जीव घेण्यापर्यंत आपली मदत जाऊ शकते. तर हा राग अचानक येतो कसा, तर हे प्रत्येकाचा एक स्वभावावरती डिपेंड असतं. पण काही काही लोकांचे स्वभाव पण शांत असतो, तरी पण अचानक काही काही लोकांना जास्तच राग येतो. तर यासाठी एक सोपा उपाय काय आहे माहिती का, रागाचं नियंत्रण हे माणसाच्या मंगळावरती असतं. आता जर तुमच्या पत्रिकेत मंगळाची स्थिती खराब असेल ना, तर तुम्हाला राग भरपूर येणार. आणि जर मंगळ हा राहूनी पीडित असेल, नाही तर केतूनी पीडित असेल, तरी सुद्धा रागाचं नियंत्रण तुम्ही नाही ठेवू शकत. तर त्यासाठी काय करायचं, मंगळवारीत 5 मोतीचूरचे लाडू घ्यायचे आणि 5 लवंग घ्यायच्या आणि एक छोटासा छोटासा झेंडा घ्यायचा. एक 20 रुपयाला छोटासा झेंडा भेटून जाईल. ते हे सर्व साहित्य घ्यायचं आणि महिन्यातून कोणते पण 2 मंगळवार असतील ना, तर हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन हनुमानाच्या मंदिरामध्ये 5 लवंग, 5 मोतीचूरचे लाडू आणि एक छोटा झेंडा तुम्ही अर्पण करून द्या. तुम्हाला कधीच अडचण येणार नाही आणि जरी जास्त राग आला तर तो कंट्रोल पण होऊन जाईल. आणि तरी जास्तच राग येत असेल तर जिथं कुठं अन्नदान चालू आहे, जिथं कुठं भंडारा चालू आहे, तिथे एक मिठाची पुडी पण तुम्ही दान करून द्या. त्याने सुद्धा तुमचा राग हा नियंत्रणामध्ये येऊन जाईल.